अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। चौथा भाग घेऊन येत आहे पॉलिटिकल अखाडा वॉइस ऑफ कोकणचा। आणि आजचा जो मौजू आहे तो है उलमा लोकांनी जी आपल्याला रहबरी केली जूनच्या इलेक्शनला, लोकसभेच्या 2024, आणि त्या रहनुमाईचा जो इम्पॅक्ट आयला आणि जो टोटली जे रिझल्ट आयला त्याने अल्हम्दुलिल्लाह मिलीजुली सरकार केंद्रातल्यान बनली आणि तिंचा ह्या आपण ह्या बघला आपण काय चाललाय काय नाही। जो अवकाफच्या बारेतलं जो वक्फ बोर्डचा बिल आयला आहे तो JPCला घालवायचा कारण स्ट्रॉंग ह्या जायली अपोजिशन तिंच्या कारणाने, आणि त्या कारणास्तव म्हणजे जो उलमा लोकांनी आपल्याला रहबरी केले आणि एक इकट्ठा होऊन आपण एक युनायटेडली डिसिजन घेतला की बाबा ह्या टायमातलं आपल्याला इंडियाला वोटिंग करायची। त्या टायमात इंडिया ह्या होता गठबंधन, आणि सगळ्यांनी अल्हम्दुलिल्लाह इंडियाला वोटिंग केले आणि तिंचा जो फायदा पोचला तो आपले जे ह्या आहेत अपोजिशन त्यांना बुरा गुजरला। ओके, त्यांना बुरा गुजरणं ती बात समजू शकता, पण आपल्या लोकांना जी आपली जे ब्रदर्स आहेत आपले भाई ह्या आहेत ज्या अपोजिशन पार्टीतलं ह्या घेतात आहेत ते त्यांना बुरा वाटायचं काय कारण तर माझ्या आजपर्यंत समजत येई नाही। कारण त्यांच्या प्रत्येक भाषणात स्पेशली आता कोकणातलं निवडणुकीला भाषण देतात तेव्हा त्यांचा ह्या आहे की आम्हाला उलमा लोकांचे फतवे ह्या नाही करायचे आहेत, मानायचे नाही आहेत, त्यांचे फतवे त्यांच्यापर्यंत ठेवा, ह्या करा। ते भाई लोक उलमा लोक हे अल्लाह तालाच्या तरफशी धाडलेली आपल्यासाठी एक रहमत आहे। ते आपल्याला एक सही राह दाखवतात, तिनातलं आपल्याला नाराज व्हायची काय बात येते। चला तुम्ही तुमच्या ज्या पण पार्टीतलं नव तुम्ही त्यांचा प्रचार करा, पण तुम्ही क्रिटिसाइज करताना उलमा लोकांवर का क्रिटिसाइज करता हो? त्यांनी तुमचा काही पर्सनल ह्या केल्यातच काय, नुकसान केल्यातच काय? त्यांनी कौमच्यासाठी आवाज उचलले आणि मुत्तहिद केले कौमला, आणि एक मुत्तहिद कौम होऊन वोटिंग केला नव्हता। ते तिंचा तुमच्या लोकांना बुरा वाटायचं कारण काय तो माझ्या समजत नाही यायला। तेव्हा तिंची जरा तुम्ही तुमच्या भाषणातलं ह्या दिल्या होते बेस होईल। तेव्हा अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह उलमा लोकांचा जो आपल्याला रहबरी आहे तिनांनी इंशाअल्लाह ह्या पण इलेक्शनला ते रहबरी करतील आणि आपण एक इकट्ठा ह्या होऊन वोटिंग करू। रेली बात दुसरी चीज के माझा सगळ्यांना स्पेशल आपल्या कोकणाच्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट आहे की इलेक्शनला पर्सनल नको घेऊ कोणी, ही पर्सनल जंग नाही आहे। हे लीडर लोक लढतील ह्या करतील आणि आपल्या आपसातलं ना इत्तिफाकी नको ठेव, सगळ्यांनी मिळून जुळून राहा। ओके, तुमचे जर ह्या पटत नाही एकामेकाचे म्हणजे ओपिनियन्स नाही पटत ते त्यांच्या पुरते जरुरी आहे की प्रत्येकाला काय सगळ्यांची मी जी बात बोलताय ती सगळ्यांना ते पसंत नाही येणार, माझ्या पण उलट बोलतील, मना पण गलत बोलतील, मना त्यांचं काही दुःख नाही होय, तसंच तुमच्या लोकांना पण काही दुःख होता कामा नाही। ते तिला पर्सनल नको घेऊ आणि आपसातलं युनिटी ठेवा, इत्तिफाक इत्तिहाद जो आपल्या यातलं आहे तो कायम ठेवा, गावागावातलं इत्तिफाक कायम ठेवा। आणि जर फॉर एक्झाम्पल की बाबा काय गावातलं मिटिंगी लागतातच ते जा मीटिंगला जायचो काही ह्या नाही, अपोजिशनच्या पण मीटिंगला जा, हिनातलं जा, तो नो प्रॉब्लेम आहे। ऐसी काही बात नाही आहे की त्या मीटिंगला गेला नाही ते आपण ते ह्या होती जाऊ शकता हो, तिनातलं काही ह्यांची बात नाही आहे। आता मला काही चंद सवालात करायचे आहेत आपल्या जे अपोजिशनशी ह्या करतातच, म्हणजे महाविकास आघाडीच्या उलट बात करतात, बोलायचा मतलब आहे महायुतीच्या साईडने बात करतात। तर त्या लोकांच्या जे आपले भाऊस ब्रदर्स आहेत त्यांना 3-4 सवाल आहेत
तिंचो जर जवाब दिल्यान ते इन्शाल्लाह आपल्यासाठी मोठी रहनुमाई होईल. माझो एक सवाल आहे की आत्ता जो ह्या म्हणजे ज्या टायमातलं लोकसभेचं इलेक्शन झाल्याच्या बाद आमच्या थवरच्या म्हणजे आमदारांनी ओपनली भाषण म्हणता बोललान की तुमचे बायका पोरांना कोण आमच्याशी छेडते काय, आवऱ्या वर्षातलं कोण छेडते काय, पण जर तुम्ही ऐसत जर ह्या केल्या ते मग आम्हाला पण बघायला लागेल. म्हणजे ही एक तऱ्हाची धमकी आहे ना. आमच्या बायका पोरांच्या इज्जतच्यासाठी तुम्ही ही एक धमकी देतो की जर तुम्ही आम्हाला वोट नाही दिले होते आम्ही ऐसा ऐसा ह्या करू. तेव्हा त्यांना बोला, त्यांना समजवा, त्यांचे जे कार्यकर्ता असतील की ही भाषा एक्सेप्टेबल नाही की तुम्ही ह्या करतो आणि मग डबल तुम्ही आमच्याच जवळ भीक मागायला वोटची येता हो, आमच्या गावोगावातलं येता हो आणि ह्या करता हो तुम्ही आम्हाला ह्या दम देऊन. ती ही दम द्यायची बात करू नको. याला समजत की ही आणि जे त्यांच्या सोबत ते हिंचो जवाब देऊ शकतात काय की ह्या बोलायचा मतलब काय आहे. तुम्ही हिंचो सवाल हटकले होते हो काय त्यांना की तुम्हाला जर ह्या नाही जायला ते आम्ही आमचो हात दाखव. म्हणजे काय कराल तुम्ही. फर्स्ट ऑफ ऑल के बाबा अल्लाह तालाच्या शिवाय कोण कोणची रखवाली करू शकत नाही. ही बात सगळ्यांनी ध्यानातलं ठेवा. दुसरो सवाल आहे की आता जो ह्या बोलले जाते की बाबा 1-2 दिवसातलं जे हे बयानात आयल्यात की मशिदीवरचे भोंगे आणि तुम्हाला ह्या सगळे काढून टाकू. तो टिल्लू पण बरंच काही बोलतोय हे की त्याला नाही त्याची नाही आली ते आमची आली ते आम्ही काढून टाकू. ती हे फक्त गिदड भपकी आहेत ह्या द्यायचा, तिनवर काही लक्ष देता कामा नाही. पण हिंचो जवाब हे जे सोबत आहेत त्यांच्या महायुतीच्या सोबत जे आपली लोक आहेत ते देतील काय. हिंचा काय अर्थ आहे की हिंदा काय निकला फक्त पॉलिटिकली आहे त्यांना सोडून टाका अशी बात नाही आहेत. ओपनली चॅलेंज, तुम्ही पण मुसलमान हो मी पण मुसलमान हो, तुमच्या पण मशिदीवरची कार्याची बात करते ते तिनला तुम्ही सपोर्ट करून डबल त्यालाच वोट द्याल. ते ही हिंची बात होते. रेली चीज आणखी एक तिसरा जो ह्या सवाल आहे माझा त्या लोकांना की आप सल्लमची ज्या माणसाने गुस्ताखी केला आणि ज्या माणसाने गुस्ताखी केला आणि तिंचो सपोर्ट करणारा एक चीफ मिनिस्टर के उसके बाल को बाका भी होने नहीं दूंगा आणि त्याची जाऊन ह्या करताय आणि त्याचे जे आमदार म्हणजे इलेक्शनला उभे राहतात त्यांना तुम्ही डबल वोटिंग करायला सांगता हो. म्हणजे ही काय समजत म्हणायला नाही. हिंचा काय सोडून टाकायचा काय. आप सलमची गुस्ताखीला आपण इसरू शकता हो काय. जान गेली तरी पण आप सलमची गुस्ताखी जो करणार आहे त्याला आपण ह्या माफ नाही करू शकत. तेव्हा हिंवर पण जरा लक्ष द्या की तुम्ही जी ह्या करता हो भाषणा करता हो तिनातलं हिंवर पण जरा बोला ना. जर तुमच्यामध्ये आवरो इमानी जज्बो आहे ते तुमच्या उमेदवाराच्या सामने पण बोला ना की बाबा ही बात आम्ही खपवून नाही घेऊ शकत. ते जरा ह्या जर बोलले होते मग बेस्ट होईल. रेली आणखी एक चीज मला बोलायची आहे की आपण इलेक्शन आता समजा की 20 तारखेला आहे ते त्या टायमापर्यंत जे काही तुम्हाला ह्या एक्सपिरियन्स येतात ते जरा आम्हाला पण शेअर करत जा. आता काही लोकांचा ऐसा बोलणं आहे जे आम्ही इलेक्शन स्पीच ऐकली त्यांची की फेसबुक आणि व्हॉट्सअपवर निकला बोलून चालत नाही, ग्राउंड लेवलला या. अल्हम्दुलिल्लाह आम्ही ग्राउंड लेवलला पण आयला असतं पण आमची मजबुरी आहे की आम्ही दूर आहोत आणि ग्राउंड लेवलला आयला जर फेसबुक आणि व्हॉट्सअपनी जो हाल आता लोकसभेच्या इलेक्शनला झालो होतो तो जर फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जरिये झालो ते सोचा की जर आम्ही ग्राउंड लेवलला असला तर किती मोठा फरक पडू शकते हे. तो अल्हम्दुलिल्लाह हिंवर खास लक्ष देसा त्यांनी. ते इन्शाल्लाह ही चीज चालत राहील. सगळ्यांना माझे ॲडवाईस आणि माझ्या तरफशी थोडा बहुत आपली जी एक्सपिरियन्स आहे तो तुमच्या सोबत शेअर करताय आणि उमेद आहे हे चीजो तुम्हाला पसंत येतील आणि तुम्ही सगळ्या लोकांना हे माझे व्हिडिओ पोचवाल. कारण आपली जनता अवेअर झाली पाहिजे ह्यांच्या बारेतलं की काय केला पाहिजे आणि काय नाही.
मी अजूनपर्यंत बोललोय नाही की तुम्ही कुणला ओढ देसा आणि कुणला नको देव. तो ज्याचो त्याची आपली आपली मर्जी आहे. माझी जी बोलायची ह्या आहे ती माझे एक खयालात ते तुमच्या सामने पेश करताय. आणि जर तुम्हाला माझे हे खयालात जर बेस वाटत असले ते तुम्ही पण तुमच्या दोस्त लोकातलं शेअर करा, तुमच्या गाववाल्यातलं शेअर करा, तुमच्या फॅमिलीला शेअर करा. याला समजत इन्शाल्लाह नेक्स्ट एपिसोडला आपण आणखीन काही बोलू तिच्या बारेतलं. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकात. नजीर हुर्जुक, द वॉइस ऑफ कोकण.